अभिनेते राहुल सोलापूरकरांसंदर्भातली एक बातमी आहे। सोलापूरकरांचा जुना व्हिडिओ आता समोर आलाय, यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। एका मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त विधान केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आलं होतं, तसंच प्रचंड अभ्यास केल्यानं वेदांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात, असे विधान राहुल सोलापूरकर यांनी केले। यावरून आव्हाड आणि सचिन खरात यांनी संताप व्यक्त केलाय। काही दिवसांपूर्वी सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता। रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण, म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे, बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार। रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय चुकीचं विधान राहुल सोलापूरकर यांनी मध्यंतरी केलं होतं, परंतु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे की याने आता परत एकदा संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं विधान केलं आहे। राहुल सोलापूरकरला मी सांगतो, लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी, अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही आणि लवकरात लवकर याच्या तोंडाला काळं फासू असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहोत। राहुल सोलापूरकर पुन्हा अडचणीत सापडले। दरम्यान सोलापूरकर यांच्या पुण्यातील कोथरूड भागातील निवासस्थानी अजूनही पोलीस बंदोबस्त कायम आहे। सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता शिवसैनिकांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं, तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर पुन्हा एकदा अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आणि आता पुन्हा एकदा त्यांचा एक जुना व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होतोय। बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे, त्यावरून आता पुन्हा एकदा सोलापूरकर यांच्यावर टीका होते। आपण दृश्य बघतो, ही पुण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत। एका सोसायटीच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, जिथे सोलापूरकर कोथरूडमध्ये ज्या सोसायटीत राहतात त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे। सोलापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता। आंदोलन देखील पुण्यामध्ये झालं होतं, ठिकठिकाणी आंदोलन झालं होतं आणि आता पुन्हा एकदा राहुल सोलापूरकरांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। सोलापूरकरचं तोंड चपलेनं फोडा, आता अशी टीका सोलापूरमधील शरद कोळी यांनी म्हटलेलं आहे। चपलेनं तोंड फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देऊ, ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कोळी यांनी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय। जो चपलेनं सोलापूरकरांचं तोंड फोडेल त्याला 1 लाख रुपये देऊ, अशी जाहीर घोषणाच केलेली आहे। कुत्र्याच्या गळ्यात ज्याप्रमाणे पट्टा बांधला जातो तसा या मस्तिवान जातीवादी राहुल सोलापूरकर यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा घातल्यामुळं या जातीवादी राहुल सोलापूरलाचा किडा वळवळ करायला लागला आहे। एवढी काय राहुल सोलापूरकर तुला मस्ती आली? अरे तुला लाज वाटत नाही का? तुझ्या सगळ्या डोक्याची केस गेली तरी तुला अक्कल आली नाही अजून। अरे तू सरळ सरळ या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्यावर तू एकेरी भाषेत बोलून तू अवमान करत आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करत आहे आणि तू केवळ कुणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोय? तू भाजपच्या जीवावर करतोय। मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ह्याने अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं वाक्य उपचारलंय, अशा राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चपलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा। जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारेल अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय। आता पुढच्या बातमीकडे, बातमी अंजली दमानी यांनी केलेल्या वक्तव्याची। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 2 महिने पूर्ण झालेत आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम आहेत। या प्रकरणातले मंत्री धनंजय मुंडेंच्या आरोपाचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवले आहेत, मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का, असा सवाल दमानिया यांनी केलाय।
धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे तोपर्यंत तपासावर दबाव राहणार असं देखील दमानी यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानी यांनी केली आहे. पत्री मी एक डिटेल्ड असं पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना, CBIला, EOW, ACBला आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय. मी सगळे 14 पानाचं पत्र येते, त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत. राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित पवारांना देखील करते. मुंडेंचा राजीनामा कधी असा सवाल दमानिया करतायत तर तिकडे भाजपचे आमदार सुरेश धस म्हटलेत की मुंडेंचा राजीनामाचा निर्णय अजित पवार घेतील असं वक्तव्य धस यांनी केलंय. त्यांनी मुंडेंच्या राजीनामाचा चेंडू आता अजित पवारांच्या कोर्टात ढकलला आहे. मात्र धनंजय मुंडे प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी होत असल्याची टीका करायला धस विसरले नाहीत. पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे. यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीनं होऊ शकतो. आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना, त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे. आणि याच प्रकरणाची आणखीन एक बातमी आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र 2 महिन्यानंतर देखील याचा मास्टर माइंड समोर आलेला नाही. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही हाताला लागला नाही. CIDचं विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे गुंगारा देताना दिसतोय. कृष्णा आंधळे काही नामचीन गुंड नाही, तो कोकरू बाळ आहे. कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलाय. कृष्णा आंधळे सायको किलर असल्याचा आरोप देखील सुरेश धस यांनी केलाय. हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला. एक प्रकारचा सायको झाला. त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही. आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेली. पण बकरी की माँ कब तक दुआ मागेगी असा प्रकार आहे. ते कित्येक दिवस कोकरू बाळ ते पकडलं जाईल. आणि याच प्रकरणातल्या रिपोर्टकडे वळूया. वाल्मिक कराड प्रकरणाला आता वेगळाच ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे. कारण कराडच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात आली आहे आणि या टेस्टमुळे कोणत्या बड्या ढेंड्यांची नावं समोर येणार आणि कुणाची अडचण होणार यावरचा हा विशेष रिपोर्ट. आकाची नार्को टेस्ट करा. धसांची मागणी, कुणाचं टेन्शन वाढणार? बीड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार. सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणी मोक्कांतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराड भोवतीचा फास आता आवळला जात असतानाच दुसरीकडे फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी अशोक मोहिते या तरुणाला जीवघेणी मारहाण केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापलंय. तर फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी आणि आकाच्या गँगचा माज उतरवण्यासाठी धसांनी आकाच्या नार्को टेस्टची मागणी केली. मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे. दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही. सरपंच हत्येला 2 महिने उलटून गेले. तर या प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराडसह 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देतोय. त्यामुळे कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी वापरण्यात येत असलेली नार्को टेस्ट नेमकी कशी करण्यात येते पाहूया. नार्को टेस्टमध्ये सायको ॲक्टिव्ह या ट्रूथ ड्रग्सचा वापर, सोडियम पेंटोथल पासून इंजेक्शनची निर्मिती. हे ड्रग्स दिल्यानंतर आरोपी संमोहित होतो. आरोपीचं आत्मभान आणि कल्पनाशक्ती थांबते. या स्थितीत आरोपीला खोटं बोलणं अवघड जातं. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नार्को टेस्ट केली जाते.
वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करल्यानंतर त्याच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात येत होती. मात्र कराडच्या शरणागतीला महिना उलटून गेल्यानंतरही त्याची नार्को टेस्ट करण्यात आलेली नाही. या उलट प्रशासनाकडून कराडचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र आता भाजप आमदार सुरेश धसांनीच कराड आणि त्याच्या साथीदारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रशासन धसांची मागणी मान्य करून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लावणार की धसांची मागणी धुडकावून कराडचे लाड पुरवत राहणार याकडेही आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या बातमीकडे आता महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT स्थापन करा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेली आहे. तर SIT स्थापन न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करणार असं देखील ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात. 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीच्या तहसील कार्यालयाजवळ महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी देखील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. आमची एवढीच मागणी SP सरांना की आमच्या केसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दखल घ्या, आम्हाला SIT किंवा CID तात्काळ द्या, आणि नाहीतर मग आम्ही SP ऑफिससमोर आमर उपोषण करू. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता आपण सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाकडे वळूया. या संदर्भात एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. 1 पोलीस अधिकारी आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तुर्नर, कर्मचारी सतीश दैठणकर, मोहित पठाण आणि राजेश जठाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान परभणी ते मुंबई दरम्यान काढलेला लाँग मार्च नाशिकमध्ये स्थगित झालेला आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपचे आमदार सुरेश धस आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांनी मागण्या मान्य करण्यासाठी 1 महिन्याची आता डेडलाईन दिली. तर तिथे राजकीय बातम्यांकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही असा काल टोला लगावला होता. आणि या टोल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी स्वतः त्यावर प्रत्युत्तर दिलंय. मी हरलो तरी खचलो नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. तर अजित पवारांना देखील स्वतःचा मुलगा आणि पत्नीला निवडून आणता आलं नाही अशी टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केली. आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही. आमची 1 जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता. मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील. त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे. अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही. हरजित तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत. त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही. नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे. निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही. आता संजय राऊतांच्या वक्तव्याकडे एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झालीच नसती असा पलटवार राऊतांनी केलाय. तर 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणतायत, मग 2014ला भाजपनं युती तोडली असा सवाल देखील संजय राऊतांनी केलाय. 2 टूक बात मुझे अमित शाह जी ने कही कि आप कह दीजिए कि नहीं होगा फिर अलायंस, और उसके बाद मैंने उनको कहा कि नहीं, हमारी पार्टी को ये मंजूर नहीं है, हम 2.5 साल का मुख्यमंत्री पद आपको नहीं दे सकते, 5 साल मुख्यमंत्री पद हमारा होगा. हाँ, हमने पिछली बार डिप्टी CM आपको नहीं दिया था तो हम डिप्टी CM आपको दे सकते हैं. तो उद्धव जी ने कहा कि नहीं फिर तो नहीं बन पाएगा. वो अपने रास्ते चले गए, मैं अपने रास्ते चले गया और हमारा अलायंस नहीं हो पाया. तर दिलेला शब्द पाळला असता अमित शहानी, तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला. 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली. देवेंद्र फडणवीस, मी यांना परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलंय. लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलेलं, आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही.
राऊतांनंतर आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मोठ्या विधानाकडे वळूया. गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला, मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांची मोठी संख्या आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे. एक वेगळा पक्ष उभा राहील एवढी ताकद असल्याचं विधान पंकजा मुंडेंनी केलंय. साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे. तेच आहे खरं, अगदी खरं आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते. लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात, लोक मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केला. आता जालन्यातून एक मोठी बातमी समोर येते. वाळू माफियांविरोधात प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेले. प्रशासनानं 9 आरोपींवर तडीपारीची कारवाई केली. विशेष म्हणजे यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश आहे. तसंच जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवर देखील परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं ही तडीपारीची कारवाई झालेली आहे. दरम्यान मेहुण्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलेलं आहे. काय म्हणाले जरांगे, पाहूयात. माझ्या जवळची हे करायचं. अरे सगळं राज्यच पाहुणा आहे, इथं सगळा मराठाच पाहुणा आहे. हे असल्याने थांबत नसतो मी. वाटत असेल याचं तोंडच बंद करून टाकू आता, मग बोलायचं नाही, आरक्षण मागायचं नाही. मागत असतो मी. आरक्षणाचा मुद्दा दाबायसाठी इतका वाईट षडयंत्र रचल. मराठा आंदोलकांवरती पुन्हा नोटिसा द्यायच्या, पाहुण्या नावाच्या नावाखाली माझं तोंड बंद करायचं, पण आरक्षण द्यायचं नाही. कधीच मराठ्यांशी बेमानी आणि गद्दारी होईल असं वाटत नव्हतं. कोणाचा शाळा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे याच्यावर कोणाला अटक होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर त्याच्यावर अटक होते. माझ्याकडे याची माहिती नाहीये, त्याची योग्य माहिती घेऊन मी आपल्याला सांगतो. आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईतील हवेची जी गुणवत्ता आहे ती पुन्हा आता खालावलेली आहे. मुंबईतील हवेचा निर्देशांक आता मध्यम श्रेणीत नोंदला आहे. वांद्रे कुर्ला संकुल, बोरिवली, कुलाबा सायन, पवई, वरळीमध्ये खराब हवेची नोंद झाली. हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे आता मुंबईकरांवर अनेक आजारांचा धोका निर्माण झालेला आहे. काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता आहे ती खालावत चाललेली आहे. मुंबईची हवेची गुणवत्ता म्हणजे आजचा जर AQI पाहिला तर 149 इतका आहे. मध्यम श्रेणीत सध्या मुंबईची हवेची गुणवत्ता आहे. यामुळे विविध श्वसनाचे आजार आहेत ते होण्याचा संभव एकंदरीत संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सध्या मुंबईत वेगवेगळी कामं सुरू आहेत. कन्स्ट्रक्शनची, रस्ते बांधण्याची असतील, इमारतींची कामं आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वायू प्रदूषण आहे ते झालेलं आहे. हवेची गुणवत्ता आहे ती ढासळलेली आहे आणि याबाबत खबरदारी घेण्यासाठी पालिका प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, तसंच पर्यावरण खातं असेल, सर्वांनीच विविध उपाययोजना केलेल्या आहेत. यासाठी जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्या ठिकाणी एक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार त्याचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह गिरीश कांबळे, साम TV, मुंबई. मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक किती आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, वांद्रेमध्ये 138, बोरिवलीमध्ये 154, कुलाबामध्ये 158, सायनमध्ये 154, पवईमध्ये 157 आणि वरळीमध्ये 151. आता पुढच्या बातमीकडे. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मोठी बातमी आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर बिजापूरमध्ये ही चकमक झाली. या कारवाईत 2 जवान शहीद झालेत. बिजापूर परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार केला. DRG बिजापूर, STF, C60 जवानांनी जे पथक आहे त्या जवानांनी प्रत्युत्तर देत 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे. मोठी कारवाई आहे. नक्षलवाद्यांच्या या बातमीनंतर आता आपण कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. ॲग्रो 1 टॉप 10 मधून.
फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना। फुलकोबीला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं फुलकोबीच्या पिकामध्ये मेंढ्या सोडल्या। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील ही घटना आहे। शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। यंदाचा बेदाणा हंगाम उत्साहात सुरू झालाय, मात्र द्राक्ष उत्पादनात झालेली घट आणि द्राक्षाला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे बाजारात द्राक्ष विकण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला आहे। त्यामुळे यंदा बेदाणा उत्पादनात 20% अधिक घट होण्याची शक्यता आहे। बेदाण्यास यंदा दर वाढण्याच्या शक्यतेनं बेदाणा उत्पादक शेतकरी सुखावले। खानदेशात मध्यंतरी पपई दराचा तिढा निर्माण झाला होता, आता दूर झालाय। पपई दर मागील 20 ते 25 दिवसांपासून 15 ते 17 रुपये प्रति किलो असा स्थिर आहे। पण हे दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे, त्यामुळे किमान 20 रुपये प्रति किलोचा दर जागेवर मिळावा अशी मागणी केली जाते। सध्या शेवग्याची बालेगाव बाजार समितीमध्ये मोठी आवक वाढल्यानं दर मात्र कमी झाले। 40 ते 50 रुपये किलोनं व्यापारी शेवग्याची खरेदी करतात। उच्च प्रतीच्या शेवग्याच्या शेंगा या 60 रुपयाच्या दरानं व्यापारी खरेदी करतात। गेल्या काही महिन्यांपूर्वी शेवगा अल्प प्रमाणात असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते। नांदेडच्या मुदखेड तालुक्यात झेंडू फुलांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। वातावरण बदलाचा परिणाम फुलांवर झाल्याचं बघायला मिळतंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीची आवक 2000 क्विंटलपेक्षा अधिक होते। तुरीला सध्या सरासरी दर 7370 रुपये मिळतोय। तुरीचा किमान दर हा 6450 रुपये आहे। राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस कळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाला आहे। ऊसाची कमतरता असल्यानं आता साखर कारखाने देखील लवकर बंद होऊ लागलेत। राज्यातील 14 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे। यंदा पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात कमी पाऊस झाल्यानं त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे। सोयाबीननंतर तुरीची हमीभाव दरानं खरेदी करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक केलं। यासाठी जवळच्या हमीभाव खरेदी केंद्रात 7/12 पीक फेरा, आधार कार्ड आणि बँक पासबुक लागणार आहे। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी परिसरात सध्या राजमा पीक भाव खाते। राजमाला प्रति क्विंटल 8000 ते 9200 रुपये भाव मिळतो। विशेष म्हणजे बांधावर जाऊन व्यापाऱ्यांकडून राजमाची खरेदी केली जाते। सोयाबीनने त्रस्त शेतकरी राजमा पिकाकडे वळलेत। वर्धा तालमीमध्ये तुरीच्या गंजीला आग लागली आहे, त्यात ती जळून खाक झाली। यावेळी शेतकऱ्यांचं 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। तसंच आग लागल्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। बॅकग्राऊंड टॉप 10 नंतर पुढची बातमी आहे नाशिकमधून आणि शेतकऱ्यांसाठी तितकीच महत्त्वाची आहे। मोबाईलवर आलेल्या PM किसान योजनेची लिंक उघडताय तर आधी ही बातमी जरूर बघा, कारण बनावट लिंक मोबाईलवर पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक होते। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। PM किसानच्या नावावर सायबर लूट, बनावट लिंक मोबाईलवर पाठवून फसवणूक, शेतकऱ्यांच्या खात्यावर भामट्यांचा डल्ला। PM किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना घेणं अपेक्षित आहे आणि याचाच फायदा आता सायबर भामटे घेताना दिसतायत। मोबाईलवर आलेल्या PM किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत। या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे लुटतायत। एका शेतकऱ्याच्या अकाउंट मधून तब्बल 2 लाख रुपये गायब झालेत। मला एक PM किसान म्हणून एक लिंक आली होती, ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला। हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये। त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाली। मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडे काही नाही, टच अँड पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही। मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले। मोबाईलवर PM किसान योजनेची फेक लिंक पाठवण्यात येते।
बँक खात्याशी संलग्न मोबाईल फोन हॅक करून शेतकऱ्याची फसवणूक होते. APK फाईलच्या माध्यमातून ही फसवणूक केली जाते. मोबाईलवर आलेली APK फाईल डाउनलोड करताच विशिष्ट प्रोग्राम ऍक्टिव्ह होतो. हॅकरला OTP मिळतो. टप्प्याटप्प्यानं बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जाते. नाशिक जिल्ह्यातील अनेकांची या लिंकच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. APK PM किसान योजना .apk. जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो. SMS फॉरवर्डिंग करतो तो. आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो. आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून अनोळखी नंबरवरून आलेली कुठलीही लिंक उघडू नका. या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जागरूक राहावं आणि काही शंका आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.